नमस्कार. आज 11 एप्रिल 2026, आज शनिवार. आज चंद्राचे भ्रमण सकाळी उत्तराषाढा नक्षत्रात असून दुपारी 1:40 चंद्र जातो आहे स्वतःच्या श्रवण नक्षत्रामध्ये. तर या उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्रामधील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलेले आहे हे जाणण्यासाठी चालू करूया आपण आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी पैशाची टंचाई जाणवू शकते, दुपारनंतर सुरक्षितता आणि शांतता मनाला जाणवू शकते. आजसाठी आपणास उपाय: मोहरीच्या तेलात भिजवलेला कापसाचा बोळा आपण आपल्या हाताने घराच्या बाहेर फेकावा आणि आजसाठी दिवसात शुभता 55%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी धनलाभ होण्याची शक्यता असून दुपारी भयंकर फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दुपारनंतर कोणतेही महत्वाचे काम करताना विचारपूर्वक करावे. आजसाठी आपणास उपाय: तुरटीचा एक खडा काळ्या धाग्यात बांधून जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 48%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी शारीरिक थकवा जाणवू शकतो, दुपारनंतर प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय: तांब्याच्या वाटीत लाल फुल ठेवून ते देवाऱ्यात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी प्रचंड नशिबाची साथ असून दुपारनंतर मात्र मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे: चांदीच्या नाण्यावर चंदन लावून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी नशिबाची पूर्ण साथ असून दुपारी आपल्याला हुकमी विजय मिळण्याची शक्यता आहे. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय: लाल माती आणि कुंकुवाचा टीका आपण आपल्या मनगटावरती लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता 98%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी भयंकर अपघात होण्याची शक्यता असून आपले जवळचे लोक आपल्याला धोका देखील देऊ शकतात. दुपारनंतर मात्र मित्रांची चांगली साथ लाभल्यामुळे आपण अडचणीतून नक्कीच बाहेर येत आहात. आजसाठी आपणास उपाय: जुनी फाटलेली चप्पल व बूट आपण घराच्या बाहेर फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसात शुभता 45%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी अडकलेले पैसे निघू शकतात, दुपारनंतर मात्र थोडा धोका जाणवतोय. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यवहार आणि प्रवासासाठी दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय: हळदीचा जाड खडा आपण पिवळ्या धाग्यात किंवा पिवळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता 42%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी वरिष्ठांशी मतभेद होण्याची संभावना असल्यामुळे कामाच्या ठिकाणी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुपारनंतर कोर्टातील कामांमध्ये आपला विजय होऊ शकतो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे: चिमूटभर काळी तीळ आपण महादेवाला व्हावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. नववे नक्षत्र आश्लेषा नक्षत्र. सकाळी सुरक्षित प्रवासासाठी उत्तम दिवस असून दुपारनंतर मात्र विनाकारण कटकट आपल्या आजूबाजूस जाणवू शकते. त्यामुळे दुपारनंतर वादविवाद होणे टाळावे आणि आजसाठी आपणास उपाय आहे: हिरव्या रंगाची काचेची बाटली आपण आज सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 58%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी सासरच्या लोकांसोबत वादविवाद होऊ शकतात किंवा शेजारच्या लोकांसोबत वाद होण्याची संभावना आहे. दुपारनंतर मात्र मनाला शांतता लाभेल, त्यामुळे महत्वाची कामे दुपारून करा. आजसाठी आपणास उपाय आहे: 21 दुर्वांची जुडी आणि खडा मीठ आपण एका कपड्यात बांधून सोबत ठेवावे व सायंकाळी कोणत्या झाडाखाली ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता 60%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी बँक बॅलन्स वाढतो आहे, दुपारनंतर वाहनापासून धोका संभवतो. त्यामुळे प्रवास टाळा आणि आगीपासून आणि इलेक्ट्रिक गोष्टीपासून देखील सावध राहणे आवश्यक राहील. आजसाठी आपणास उपाय आहे: बेलाचे एक पान आपण आपल्या जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 52%. 11वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी अहंकार वाढतो आहे, दुपारनंतर मात्र येणारी येणी वसूल होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता. आजसाठी आपणास उपाय: महादेवाला थोडेसे गहू व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता 80%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी सर्व इच्छा आपल्या पूर्ण होऊ शकतात, दुपारनंतर थोडा मनामध्ये संभ्रम असू शकतो किंवा विचारांचा गोंधळ जाणवू शकतो. त्यामुळे थोडं विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आजसाठी आपणास उपाय: 2 पांढरी फुले आपल्या हातून आपण वाहत्या पाण्यात सोडावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%.
14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र उत्कृष्ट जनसंपर्क आज आपला वाढतो आहे. आत्मविश्वास खूप चांगला राहील. आज आपल्याला प्रेमामध्ये देखील यश संपादन करता येऊ शकते. त्यामुळे विवाह इच्छुक लोकांना चांगली स्थळे किंवा विवाहाच्या बैठकी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आजचा दिवस प्रपोज करण्यासाठी देखील चांगला आहे. आजसाठी आपणास उपाय लाल मसुराची डाळ आणि थोडेसे मध आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 99%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र सायबर क्राईम सारख्या क्षेत्रामधून आपल्याला धोका संभवतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कामे आज आपण टाळलेली उत्तम राहतील. दुपारनंतर आपल्याला मानसिक शांतता आणि मनाला आनंद जाणवू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे काळे उडदाचे 7 दाणे आपण महादेवाला वाहावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी व्यवसायामध्ये चांगले यश संपादन करता येऊ शकते. दुपारनंतर मात्र कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया टाळणे आपल्यासाठी उत्तम राहील. शिवाय सामाजिक क्षेत्रामध्ये मानहानीचा त्रास होण्याची संभावना आहे. त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे चण्याची डाळ पिवळ्या कागदात बांधून घराच्या बाहेर फेकून द्यावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी खोटा आळ येण्याची शक्यता असून अनावश्यक खर्च देखील होऊ शकतो. दुपारनंतर मात्र व्यवसायाच्या ठिकाणी मोठ्या डील फायनल होण्याची शक्यता आहे. आज तरी सकाळच्या वेळी कोणतीही महत्वाची कामे टाळलेली आपणासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय काळे उडदाचे 5 दाणे आपण आपल्या डाव्या खिशात ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र सकाळी कुटुंबामध्ये आनंदी वातावरण असून दुपारनंतर मात्र नातेवाईकांशी वादविवाद होण्याची संभावना आहे. त्यामुळे थोडी काळजी घ्या. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे पुदिन्याचे 3 पाने आपण आपल्या खिशात किंवा डायरीमध्ये ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 54%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र सकाळी पैशांची फसवणूक होण्याची संभावना असून दुपारनंतर मात्र आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती होते आहे किंवा आपल्याला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे कुत्र्याला रताळे खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी मौज मजा आणि खरेदी करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस असून मात्र दुपारनंतर आपले नुकसान होण्याची संभावना आहे. त्यामुळे खर्च वाढू शकतो किंवा लांबचे प्रवास आपण टाळलेले उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय बाहेर जाताना एक पाण्याची बाटली सोबत ठेवावी व शक्य झाल्यास आपण बाहेर निघताना दह्याचा 1 टिका आपण आपल्या नाभीला लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र सकाळी स्वतःच्याच नक्षत्रामध्ये चंद्र आहे. त्यामुळे उत्साह टिकून राहतोय मात्र विचारांचा गोंधळ राहील. दुपारनंतर मात्र आर्थिक धनाला होण्याचे अत्यंत उत्तम अशी योग दिसत आहेत. आजसाठी आपणास उपाय तांब्याचे 1 नाणे आपण आपल्या शर्टच्या खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 84%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र सकाळी मोठी ऑर्डर येण्याची संभावना असून दुपारनंतर आपल्याच स्वतःच्या नक्षत्रात चंद्र असल्यामुळे थोडा थकवा जाणू शकतो आणि आळस थोडासा अंगात असेल त्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करावा. आजसाठी आपणास उपाय आहे रुईच्या झाडाचे दर्शन घ्यावे व रुईची 2 फुले आपण मारुतीला वाहावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र जमिनीच्या व्यवहारांमध्ये चांगला नफा जाणवतो आहे. विरोधकांवर मात करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असून आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये 100% यश येण्याची योग आज दिसत आहे. आजसाठी आपणास उपाय आहे कडुनिंबाच्या झाडाला चिमूटभर साखर किंवा 1 गुळाचा खडा वाहावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र सकाळी भयानक इलेक्ट्रिक शॉक लागण्याची किंवा अग्नीपासून धोका संभवतोय. त्यामुळे थोडी स्वतःची काळजी घ्या. दुपारनंतर मात्र आपल्या मित्रांच्या मदतीने किंवा सहकार्यांच्या मदतीने आपण अडकलेल्या कामांमधून बाहेर पडू शकतात आणि आपला दिवस आनंदाचा जाईल. आजसाठी आपणास उपाय आहे कदंबाच्या झाडाची 3 पाने आपण आपल्या कामाच्या बॅग मध्ये ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी अडकलेले पैसे निघण्याचे शुभ योग असल्यानंतरही दुपारनंतर मात्र आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडनं आपले वाद होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक राहील. आज आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे हळद आणि पाणी एकत्र करून ते
आंब्याच्या झाडाला टाकावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 35%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी सासरच्या लोकांशी मतभेद होण्याची संभावना असून दुपारनंतर आपल्या नोकरीमध्ये बढती होण्याची योग आहे. त्यामुळे आपला बॉस आपल्यावरती खुश राहू शकतो. कामाच्या ठिकाणी काम करताना मात्र आपल्या डोक्यातील विचार बाजूला ठेवून करणे आज आवश्यक राहील. आजसाठी आपणास उपाय आहे कडुनिंबाच्या झाडाची 3 पाने आपण आपल्या खिशात ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगला दिवस असून दुपारनंतर प्रवास करण्यासाठी अत्यंत अशुभ वेळ आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रवास आणि महत्वाची कामे आज आपण दुपारनंतर करू नये. आजसाठी आपणास उपाय हिरव्या रंगाचा त्रिकोणी कागद कापून आपण खिशात ठेवावा. तसेच एक वेलदोडा आपण गणपतीला वाहावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमच्यापासून रजा घेतो. शुभम भवतु.